बराच काही सांगितलं. काय म्हणता, दुकानात गेली बुवा आणि दुकानदारात काय सांगता, अशी साडी देवा. शेजारी जळवा बाई, तुझा नाही ना जळला. बुवा आता या ठिकाणी पण महिला, तुम्ही दुकानात कधी साडी घेऊन गेला की असं सांगतास काय हो? खोळ्यात नाही काढतो दुकानदार. प्रत्येकाची चॉईस असते बुवा, आपापल्या आवडीनुसार घेत असतात. आणि शपथ घातल्या ना तुमका काय की शेवटपर्यंत भजन होईपर्यंत संपेपर्यंत अशीच बसून राहा. नवला देवीची शपथ तुमका सगळ्यांका. पण खरोखर तुम्हा शपथ घातलंच ती पहिली मोड मरोच नाही खरं. म्हणजे का जायचं असत तर तुझी परमिशन घेऊन त्यांना जावं. म्हणजे केवढी शाळेतली बाई. काय हो, कधी कोणाचं काय होईल आपल्याला सांगता येत नाही. तर असो, तर काय म्हणता, बेंबीच्या देखापासून नुसता बोंबाटला. प्रेमात तुका एवढी हाक मारलाय आमच्या लाडक्या बुवा, तुम्ही खायला पण मारी. पण बोंबाटला म्हणजे बुवा गाणं म्हणता तरी बोंबटत नाही ना, स्वराच्या बाहेर जात नाही ना, मग बोंबाटला म्हणू नको. माझा आवाजच तेवढं. पण खरोखरच आज साधू संतांची परंपरा बघा, या अभंगाशिवाय भजन केव्हा पूर्ण झालेलं नाही. आणि रूपाचा धनाचा अभंग या भजनामध्ये झालाच पाहिजे. याचं कारण एवढंच की आपल्या आई वडिलांची सेवा मनोभावे केली आणि एक समाजाला आदर्श दाखवून दिला. तो म्हणजेच काय आदर्श असेल बघा, भक्त पुंडलिक. भक्त पुंडलिक हा आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल. त्याने काय केलं बघा, आई बापाच्या गळ्यात दोरी आणि वायले काय घेतला खांद्यावर. कारण आजकाल बायकांचे जे काही लाड केले जातात, एकतर आधी लग्न होत नाही, जे का मुंबई वालो होय ना, अकडे तसे नाहीत ना अट्टीवाले कोण, गाववाला नको, मुंबई वाला होय. पण जास्त पोरींची अटी नसतो. जास्त पोरींपेक्षा त्यांच्या आवश्यकता लय डिमांड केली. कारण पोरींच्या आवश्यकच्या अटी असतात का की माझं जावं, माझ्या लेकी स्वतःचे रूम हवे, तो सुद्धा एक नको, दोन दोन. हा 2 BHK. परत आऊस बाप म्हणजे सासू सासू नको. म्हणजे जसं काय याचो नवरो आभाळातच पडलेलो असे आजकालचे. पण प्रत्येक औषधीची अटी असतात. पण कारण त्यांना सुद्धा वाटत असतात की माझी सुद्धा मुलगी दिल्या घरी सुखी राहावी असा, बाकी वाईट हेतू नाही. पण खरोखरच आजकाल ज्याच्याकडे जमीन जागवा, ऐका नाही, ज्याच्याकडे जमीन जागवा, पैसा अडकवा, गाडी बंगला, बरोबर टायमिंग वर वाजलं. कारण ज्याच्याकडे पैसा अडकवा, गाडी बंगला, सगळं काय ते पोरगे असेच रखडलेत. म्हणजे नोकरी धंदो चांगलो हा, त्यांची लग्न आज होत नाही. आणि जे असेच लुके फुके बेवडे, त्यांच्या पोरी पाटणा अगदी म्हणजे एक एक चांगली चांगली मॉडेल म्हणजे त्या पोरांच्या पाटणा जातात आणि मग मला त्या कर्मात बरोबर आहे ना. म्हणजे चांगले पोर असेच. पण खरोखरच बघू केला तर प्रत्येकाक वाटत असतात म्हणजे आता माझा होय, आता माझा होय. कारण बाकीच्यांचं बघून त्याच्या मनात याकच गाणं आवाजत असतं का, यंदा यावं माझं नाव साजनीचा उमाण्यात. या गाणं ज्यांची होत नाही ना त्याच्या प्रत्येकाच्या मनात वाजत असतात. आणि एकदा काय झालं, 2-3 वर्ष झाली, काय म्हणतो
क्या हुआ कैसे हुआ असं हुआ आजकाल चाललेला. पण बघा तो भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांचे असंख्य छळ केले, पण ज्यावेळी त्याच्या ही चूक लक्षात आली त्यावेळी त्याने आपल्या आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. आणि साक्षात पांडुरंगाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वर दिला की ज्या ज्या ठिकाणी माझ्या नामाचं गजर कीर्तन होईल, ज्या ज्या ठिकाणी माझं नाव पुकारलं जाईल, तर माझ्या नावाऐवजी पहिलं नाव तुझं पुकारलं जाईल. याचं कारण त्याने केलेली फक्त आपल्या आई वडिलांची कामं, आपल्या आई वडिलांची सेवा. कारण बघा आ म्हणजे आत्मा, त्या भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही, म्हणून त्याने प्रत्येकाच्या घरात आई निर्माण केली. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. बघा आपल्या घरी आई सगळी कामं करते, जेवण करते, पण दोन वेळाचं जेवण मिळवण्यासाठी आपला बाप हा दिवस रात्र झगडत असतो. पण बघा तो आपल्याला कधीच दिसत नाही. कारण त्याचप्रमाणे आपण नेहमी ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करायला, छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायला जिजाऊंना सांगितलं, त्यांची शिकवण होती ती. पण जेवढी मेहनत आई जिजाऊंनी घेतली तेवढेच कष्ट शिवाजी महाराजांच्या वडिलांनी म्हणजेच शहाजी महाराजांनी घेतले, मेहनत घेतली. कारण शहाजी महाराज आदिलशाहीमध्ये सरदार होते. शहाजी महाराज हे आदिलशाहीमध्ये सरदार होते. बेंगलोरवरून ती जी काही शस्त्र व आर्थिक मदत लागायची ते सगळं पाठवत होते. म्हणजे सांगायचं काय तर एवढंच, मेहनत करतो ती आपल्याला, आपला बाप आपल्यासाठी मेहनत करतो हे आपल्याला कळत नाही, बरोबर ना? कारण जास्तीत जास्त वेळ आपल्या बरोबर आपली आई असते. आपल्याला जरा काही झालं तरी आपल्या आईच्या डोळ्यातून लगेच अश्रू येतात, पण आपला बाप हा डोळ्यात अश्रू न दाखवता आपली काळजी करत असतो. हा आपल्याला कोणालाच समजत नाही. खरोखरच आपल्या आई वडिलांची सेवा करा, कारण आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे, त्यांच्या आशीर्वादामध्ये, की तुम्ही कितीही संकटात असलात, अवघे 33 कोटी देव जरी आपल्या विरोधात राहिले तरी आपलं काय वाकडं होऊ शकत नाही, एवढी ताकद आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये आहे. म्हणून बघा, धन्यवाद. म्हणून बघा तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा, झेप कमी पडते. तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा, झेप कमी पडते, पण आईने कड्यावर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कारण बघा जर आईला आपल्या मुलाला समोरची वस्तू काय व्यक्ती दाखवायची असेल तर आपली आई आपल्याला कडेवर घेते. कारण आपल्या आईची एकच इच्छा असते की जे मला काय दिसते ते माझ्या बाळालाही दिसो. म्हणून कारण त्यावेळी ज्यावेळी आपली आई आपल्याला कडेवर घेते तेव्हा आईपेक्षा आपली उंची वाढलेली असते. म्हणून तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा, झेप कमी पडते, पण आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कारण बघा अहो उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गोष्टी आणता, अहो उगाच कशाला श्रद्धेच्या आणि अध्यात्माच्या गोष्टी आणता. अहो आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. खरोखरच नको करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा, नको करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचंय काय तुम्हाला, होय तरी म्हणा. जग जिंकायचंय काय तुम्हाला, मग आईच्या पायावरती डोकं ठेवा, आईच्या पायावरती डोकं ठेवा. खरोखरच या भजनाच्या माध्यमातून सांगणं म्हणजे, कारण या ठिकाणी मुली सुद्धा आहेत आपल्या. तुम्हाला घरात कपडे धुवायचे नसतील तर धुवू नका, कारण प्रत्येकाच्या घराने आता वॉशिंग मशीन झाली आहे. नाही तर बुवा सांगा हे का बोलवा, बरोबर ना. तुम्हाला कपडे धुता
समाजात शर्मेनं खाली जाईल असं कृत्य मात्र कधी करू नका, असं कृत्य मात्र कधी करू नका. कारण आपल्या समाजात ज्यावेळी आपला बाप रस्त्याने चालत असला तर आपला बाप हा ताठ मानेनच चालला पाहिजे. कारण ज्यावेळी मुलगी ही लग्न करून सासरी जाते त्यावेळी जास्त आपल्या आईपेक्षा सुद्धा जास्त वाईट कोणाला वाटतं तर आपल्या बापाला, पण तो कधी दाखवत नाही. बोलता बोलता मी विसरून गेले असताना साऊंडवाल्यांचे आभार मानूचे, पण जेवण जास्त झालं म्हणून नाही, मग सगळ्याच विचारले असतं. पण खरोखरच अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सर्व्हिस आम्हाला या ठिकाणी लाभली आहे. त्यांचे खरोखरच मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण बुवाने आमचं सांगितलं नाही का आज माझा कसा झाला, म्हणजे मी माकाच म्हणते तू का नाही काय म्हणते, पहिले इस्तमाल करू फिर विश्वास करो, असं आज बुवा माझ्या बाबतीत झालं. असो, पण बघा बुवान काय सांगितलं, एखादा डॉक्टर काय म्हणता की कोणतरी आजारी पडून देत मी माझ्याकडे येतो, होय कोण डॉक्टर नाही हा वकील बिकील कोण नाहीत ना आजोबा तुमच्यासारखेच, हा तुमच्यासारखे जसे दोन मित्र ना भरपूर वर्षांनी भेटले, म्हणजे भरपूर वर्षांनी त्यांच्या मुलाबिलांची लग्न झाली, असे भरपूर वर्षांनी भेटले, शाळेतले खास होते मित्र. आणि एक मुंबईत मी एक गाव, मुंबईवाले मित्र एकदा विचारता काय, गाववाल्या मित्राला विचारता की काय बाबा तुझा कसा काय चालला, गाववाला म्हणता माझा ठीक आहे, मग तुझी मुला बाळा बरी आहेत ना, हा म्हणता बघा 3 मुलगी आहेत आपापल्या कामात असं. तर मुंबईवाले मित्र विचारता मग तुझे मुलगे काम करतात काय, तर हे सांगतात की माझो एक मोठो मुलगा तो वकील आहे, वकील, आणि दोन नंबर मुलगा दुसरा मुलगा तो शिक्षक आहे, आणि त्याबरोबर गप्प राहतो आपलं. तसं मुंबईवाले आजोबा काय म्हणतात, आणि मग तुझा तिसरा मुलगा तो काय करता, त्याबरोबर एक गप कायच बोलत नाही, एकदम खालच्यावर, अरे तिसरा मुलगा ना काय नाही रे तो बाद झालो बाद. तर म्हणता की त्या नाही रे तो चोर तो. मग तो मुंबईवाले मित्र काय म्हणतात, चोर आहे मग, अरे तू त्याला घरात ठेवलंस की त्याला घरात ना पिटावून लाव, अशा माणसा घरात ठेवू नको. त्याबरोबर आजोबा काय म्हणतो, अरे ते का घरात ठेवले म्हणून आज मला घर चालता. म्हणजे वकील आणि शिक्षक, कारण आज डीएड बीएड करून कितीतरी पोरगी घरी बसली होय ना, वकिलाकडे काय केस इली तर इली, पण आजकालची एवढी परिस्थिती आहे. कारण बुवा या कलियुगात या आजकाल बघितलं तर शेजाऱ्यांवरनं जमीन जाग्यावरनं किती भानगडी होतो. यांचे जमिनी 20-20, 25-25 वर्ष तसेच होत, पण पोटा कोणची भरत वकिलांची. पण आपल्या साऊंडवाल्यांचा बरं, आज आपण हे सण उत्सव साजरे करतोय तो कोणामुळे, फक्त आणि फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. कारण 750 वर्षापूर्वी आपल्यावर अनेकांचे पारतंत्र्य होतं, आपण अनेकांचे गुलाम झालो होतो, पण आई जिजाऊंच्या पोटी एक नररत्न जन्माला आला ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो. पण बघा ज्यावेळी आपले महाराज आई जिजाऊंच्या गर्भामध्ये असताना आई जिजाऊंना डोहाळे कसे लागले, ढाल आणि तलवारीचे घोड्यावरती स्वार होण्याचे. पण आताच्या बायकांना कसले लागतं, तुम्ही काय म्हणता, सिरियलचे म्हणतात. म्हणजे काय जण असतात 7 वाजल्यापासून बसलेले टीव्हीच्या पुढे, पण आजकालचे डोहाळे आवळे चिचे मोरा गेली, आता काय वया पाणीपुरी, म्हणून त्यांची हाडा पण तशीच वचत पोरांची, जरा काही वाईट पडली तरी मोडली. पण आता काय चिकन लॉलीपॉप, हाका नूडल्स आणि मॅगी होय ना रे.
या आजकालचे डोळे पण आई जिजाऊंना डोहाय लागले ढाल आणि तलवारीचे घोड्यावरती स्वार होण्याचे म्हणून आपले महाराज तसे घडले. खरोखरच जगावं कसं हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं हे आपल्या संभाजी महाराजांकडून शिकावं. खरोखरच कैलासवासी पण खरोखरच जगावं कसं आणि मरावं कसं हे संभाजी महाराजांकडून शिकावं. खरोखरच ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी जीव तळमळतो या मराठी अस्मितेसाठी. अहो मी भंडाऱ्यांना मातीत लोळवणारी संस्कृती आहे. अरे खात्री छातीत घुसणार नाही अशी मराठी माणसाची छाती आहे. अशी मराठी माणसाची आहे. कारण समुद्राची खोली समजण्यासाठी लाटांश उतरावं लागतं. समुद्राची खोली समजण्यासाठी लाटांश उतरावं लागतं. पाण्याचे मोल समजण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे लाख मोलाचं स्वराज्य पाहण्यासाठी अहो या महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. या महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. म्हणून बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. या आपलं असलेलं आपल्या महाराजांवरती प्रेम. नाहीतर आजकालचे मावळे चंद्रकोर लावणार दाढी मिशी वाढवणार नाही नाही पण ते आजोबा आत्ताचे नाही आत्ताची तरुण पिढी सांगते. पण खरोखरच माका आजोबा रागा घेऊ नका. तुमच्याकडे बघितलंय ना की मला चकुल्या पिक्चरची आठवण झाली. पण खरोखरच डुप्लिकेट हत्ती नाही त्यांच्यासारखे. तुम्हीच नाही नव्हता असो. पण खरोखर आजकालचे मावळे चंद्रकोर काढणार दाढी वाढवणार आणि बाईकवर नाव लिहणार का की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आणि हे बाईक घेऊन जाणार ग आणि लावणार ग बिअर बारच्या बाहेर. आणि आपण म्हणतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कसा तुम्ही दारू खाऊन गटरात पडला बघू शकते. पण मी तरी म्हणते आज आपले महाराज नाहीत ते बरं. कारण आजकालच्या मावळ्यांनी आदल्या दिवशीपासून आपल्या महाराजांना फोन लावले नसता की राजे उद्या खायच्या किल्ल्यावर जायचं उद्या खयचो गड जिंकूचो. पण सोय असा तर येता असे आजकालच्या वेळे. पण हुआ या ठिकाणी हे सगळे राम रसावाले होय. आम रसावाले कोण नाही बरोबर ना. आणि ही पुण्याई कोणाची तर आई नवला देवीची. खरोखरच या ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. कारण शून्यातून गेले शून्य राहिले शून्य. शून्यातून गेले शून्य राहिले शून्य. आणि तुमच्यासारखे भजनी श्रोते मिळाले हेच आमचं पुण्य. हेच आमचं पुण्य. काय म्हणता पक्वाची चाटी एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा. अंतर क्या दोनों की चाह में बोलो. अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक
Ah
धन्यवाद.